पावसाळा सुरू झाल्यावर सर्वांनाच थालीपीठ खावंसं वाटतं, पण हे थालीपीठ पौष्टिक असलं तर सोन्याहून पिवळंच. आज मी तुमच्यासाठी प्रथिने आणि फायबरने समृद्ध असलेलं थालीपीठची रेसिपी घेऊन आलेली आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी शेवग्याची पाने घेतलेली आहेत. शेवग्याच्या पानात जीवनसत्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्यामुळे शरीराचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते, तसेच रोगप्रतिकारशक्तीही वाढवण्यास मदत करते. शेवग्याची पाने जून असली तर कडू लागतात, म्हणून देठ न घेता फक्त कोवळी पाने घ्यायची आहेत. पाने तोडायला वेळ लागतो, पण पुढे याचा रिझल्ट चांगला येतो. साधारण 1 कप पाने आपल्याला शेवग्याची घ्यायची आहेत. एका भांड्यामध्ये 1 कप ज्वारीचे पीठ घेऊयात. त्याच कपाने अर्धा कप बेसन पीठ आणि पाव कप तांदळाचे पीठ घेऊयात. या प्रमाणात घेतलेल्या साहित्यामुळे थालीपीठ आपलं मऊसूद होतं. जर तुम्हाला हे कुरकुरीत हवं असेल तर 1 चमचा बारीक रवा घाला, छान कुरकुरीत होईल. 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कांदा घालूया. 2 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. ताजं हिरवं वाटण केल्यामुळे थालीपीठ अजूनच खमंग होईल. 1 टीस्पून जिरे गरम न करताच घेतलं आहे. 1 टीस्पून धने पावडर, पाव टीस्पून हळद. हिरव्या मिरचीची पेस्ट घातल्यामुळे पाव टीस्पूनच लाल तिखट घालत आहे. हवं असल्या तिखटचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 2 टीस्पून तीळ घालूया. चवीनुसार मीठ घालूया. आता 1 कप मी शेवग्याची कोवळी पाने घेतलेत. पाने धुवून स्वच्छ कपड्यावर पसरून कोरडी करून घेतली आहेत. पाने घालूयात. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आता आपण हे हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पीठ मळण्यासाठी आपल्याला आता इथं कोमट पाणी घ्यायचं आहे. जास्त पाणी कडक घेतलं तर थालीपीठ आपलं थंड झाल्यावर पातळ होईल. थोडं थोडं कोमट पाणी घालून पीठ मऊसर मळून घेऊयात. साधारण 1 कप पाणी आपल्याला पीठ मळण्यासाठी लागणार आहे. पीठ मळून झाल्यावर ओला रुमाल करून याच्यावर झाकून 10 मिनिटे बाजूला ठेवूयात. रुमालामध्ये जास्तही पाणी घालायचं नाही, नाहीतर पीठ आपलं पातळ होईल. 10 मिनिटे झालेली आहेत. 1 सुती रुमाल ओला करून घेऊयात आणि पोळपाटावर व्यवस्थित अंथरून घेऊयात. पाण्याचा हात घेऊन मध्यम आकाराचा गोळा घेऊन दोन्ही हाताच्या मदतीने एकसारखा करून थोडासा चपटा करून घेऊयात. आवश्यकतेनुसार पाणी रुमालावर शिंपडून थालीपीठ आपण व्यवस्थित थापून घेऊयात. थापताना जर गरज वाटलीच तर पाण्याचा हात लावून थापून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ओल्या रुमालावर थालीपीठ थापायला जमत नसेल तर प्लास्टिक शीटला तेलाचा हात लावून व्यवस्थित थापून घ्या आणि मग काळजीपूर्वक तव्यावर टाकून भाजा. थालीपीठ आपलं थापून झाल्यावर या पद्धतीने होल पाडूया, म्हणजे ते लवकर भाजले जाईल. गॅसच्या मध्यम आचेवर तवा गरम करून उलटण्याच्या मदतीने तेल टाकून पसरून घेऊयात, म्हणजे थालीपीठ भाजायला टाकले की चिटकणार नाही. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थालीपीठ टाकून रुमालावर पाणी शिंपडून घेऊयात आणि लगेचच रुमाल अलगद काढून घेऊयात. कडेने आणि होलाच्या मध्येही आपण तेल सोडूयात. थालीपीठ आपलं लवकर भाजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूयात. थालीपीठ भाजण्यासाठी गॅसच्याच मध्यमच ठेवायचे आहे. जर तुम्हाला थालीपीठ खूपच कुरकुरीत खायला आवडत असेल तर गॅसच्या कमी आचेवर भाजा. 3 ते 4 मिनिटे झाल्यावर झाकण काढूयात. उलटण्याच्या मदतीने थालीपीठ पलटून घेऊयात. पलटून झाल्यानंतर कडेने तेल सोडूयात आणि परत आपण याच्यावर झाकण ठेवूयात. एक ते 2 मिनिटे झाल्यावर झाकण काढूयात. थालीपीठ आपलं पलटून घेऊयात. थालीपीठ आपलं दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून झालेलं आहे. याच पद्धतीने सर्व पिठाचे थालीपीठ थापून भाजून घ्यायचे आहेत. घेतलेल्या एवढ्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे 6 थालीपीठ तयार झालेत. तयार झालेले गरम गरम थालीपीठ तुम्ही घरी लावलेलं ताजं दही, लोण्याचा गोळा, शेंगदाण्याची किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता. इथे मी थालीपीठ आंब्याच्या लोणच्यासोबत सर्व केलेलं आहे.
असं पौष्टिक, प्रथिने आणि फायबरने समृद्ध असलेले थालीपीठ तुम्ही नाश्ता, डबा किंवा रात्रीचे हलक्या जेवणासाठी बनवू शकता. असं थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.